तर भाजपा नेते परिणय फुके यांनी खळबळजनक दावा केलाय। 25 ते 30% कमिशन शिवाय नगर परिषदेमध्ये कोणतंही काम झालं नाही असं आता फुकेंनी म्हटलेलं आहे। दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात त्यांचा हा खळबळजनक दावा बघायला मिळतोय। मला माहिती आहे भंडारा शहरामध्ये अनेक विकास कामं झाले, पण त्या विकास कामामध्ये 25 आणि 30% कट झाल्याशिवाय एकही काम झालं नाही। मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचे भ्रष्टाचार भंडारा नगर परिषद मध्ये झालेले आहे आणि 4 वर्ष या नगर परिषदेवर कोणीही कुणाचाही हस्तक्षेप नव्हता, कोणीही कुणाची बंदिश नव्हती आणि कुठेतरी आपली नगर परिषद आली तर विकास कामं तर होणारच, पण पहिले हे जे भ्रष्टाचार जे भंडारा शहरवासींचे जे पैसे जे खाण्यात आले 25 आणि 30%, याच्यावर पहिले कारवाई होणार, याच्यावर पहिले चौकशा होणार। परिणय फुकेंनी एक प्रकरण आमच्या समोर आणलं आहे, पालकमंत्र्याकडे आणलं, माझ्याकडे आणलं, ज्यामध्ये तिथल्या नगरपालिकेच्या सीओनी बिना प्रशासकीय मान्यता असताना, मान्यता नसताना मोठ्या प्रमाणात खोटे टेंडर काढले आणि त्यामध्ये खोटे टेंडर काढून त्या टेंडर शेवटी रद्द झाले, जिल्हाधिकाऱ्यांनी ते रद्द केले, पण खोटे टेंडर काढून त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला, ही बाब निदर्शनास आली आहे। भंडारा सीओवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे परिणय फुकेंनी केली आहे आणि त्यामध्ये तथ्य